ते काही रेल्वेंचे मार्ग हे बदलण्यात आलेत, मात्र मुख्यतः पुणे मुंबई धावणाऱ्या अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या असल्याचं आता रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निलेश, आज रस्ते वाहतुकीचा तर पूर्णपणे खेळखंडोबा झालेला आहे। मुंबईहून पुण्याकडे जाणारी रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। तर आज अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द झालेल्या आहेत। रेल्वे वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे पुणे आणि मुंबई दरम्यान। खरं तर अनुपमा, जर बघितलं तर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष करून लोणावळा आणि मावळ या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला आहे। त्याचा थेट परिणाम जो आहे तो रेल्वे आणि एक्सप्रेसवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज सकाळपासून जर बघितलं तर रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे मुंबईवरून ज्या गाड्या पुण्याकडे येतात किंवा पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 16 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि या पुणे स्टेशनचं या ठिकाणचं मी दृश्य दाखवतो की अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष करून रोज जे प्रवास करतात, मुंबईला जातात, त्यांचं या ठिकाणी खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। लोणावळा परिसरामध्ये तर दरड कोसळले, त्यामुळं रस्ता तर तो बंदच आहे, लोहमार्ग। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर सुद्धा या ठिकाणी पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आता कामगार जे आहेत ते आता कामगार या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे, जेणेकरून रेल्वे ट्रॅकवरचं जे पाणी आहे ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे तो आता या ठिकाणी रिकामा झालेला आहे। कोणत्याही प्रकारची गाडी जी आहे ती मुंबईकडून आलेली नाही आहे किंवा पुण्यातून मुंबईच्या दिशेने गेलेली नाही। मात्र याचा थेट परिणाम जो आहे तो आता या प्रवाशांवर झालेला आहे। किती वेळ थांबलाय तुम्ही आणि रोजचा प्रवास करावा लागतो का तुम्हाला मुंबईकडून? रोज नाही, आज मी ॲक्च्युली मुंबई सेंट्रलला जायचं आहे मला, म्हणून वंदे भारतचं तिकीट बुक केलं होतं। 9ची गाडी आहे, 1:30ला पोचते, पण मेसेज आला मला की पुण्याच्या पुढे गाडी जाणार नाही, पाण्यामुळे कॅन्सल झालेली आहे। त्याच्यामुळे पुढे वेस्टर्नला पाणी असल्यामुळे मी पुढचं पण जर्नी करू शकणार नाही, म्हणून आता मी रिटर्न घरी चाललेलो आहे। किती वेळ थांबलाय सकाळपासून? सर 2 तास झाले आता खूप थांबून। गाडीची खूप वाट बघितली आम्ही। आता ते कॅन्सलचं अपडेट आलं आहे थोडं, पण बघू थोड्या वेळ थांबून जर कधी चालतं तर फार चांगलं होऊन जाईल। आमची पण सरकारकडे हेच आहे की लवकर चालू झाली पाहिजे, त्याचा काय त्रास होईल, दुसरं काय नाही। काही लोक फॅमिलीसोबत आहेत, खोळंबा झालेला आहे, आता पर्यायी व्यवस्था बघावी लागेल। पर्यायी व्यवस्था म्हणजे सकाळी 2:15 वाजता आम्ही यवतमध्ये होतो, 1 तास ट्रेन थांबून राहिली, कारण कळलं नाही। नंतर परत पुन्हा उरळी कांचनला 2 तास ट्रेन थांबली, परत हडपसरला नाईलाजाने आम्हाला उतरून रिक्षाने आम्ही पुणे स्टेशनला आलो। पण पर्यायी मार्गाने जायचा विचार केला तर परत लक्षात आलं की मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला आहे, त्याच्यामुळे आता तोही रस्ता बंद झालेला आहे। आता आमच्यासमोर पर्याय नाही जाण्यासाठी पुढे मुंबईचा प्रवास करण्यासाठी। अनुपमा, हे जर दृश्य जर बघितलं तर या ठिकाणी विश्रांती गृह जे आहे म्हणजे त्या ठिकाणी पण आपल्याला गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। मी प्लॅटफॉर्मवरील ज्या कॅन्सल झालेल्या गाड्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे प्रवासी आहेत त्यांना याबाबतची माहिती मिळेल। कारण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी चार्ट लावलेला आहेत आणि मोठ्या प्रमाणात ज्या 16 गाड्या रद्द झालेल्या आहेत त्या या ठिकाणी डिस्प्लेला आपल्याला पाहायला मिळत आहेत, जेणेकरून जे प्रवाशांचा खोळंबा आहे तो होणार नाही, पर्यायी व्यवस्था जो आहे त्याचा वापर करता येईल। कारण रेल्वे स्टेशनवर जर बघितलं तर अनेक प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी आता उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र रेल्वे प्रशासनाकडून अजूनही कुठल्याही बाबतचा मेसेज या ठिकाणी आलेला नाही आहे। हे आपण जर दृश्य बघत असो तर पूर्णपणे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आता पूर्णपणे निश्चितच अनेक रेल्वे गाड्या या रद्द झालेल्या असल्यामुळे हा मोठा फटका या सगळ्या प्रवाशांना बसतोय आणि लांब पल्ल्याच्या सुद्धा काही यामध्ये गाड्या आहेत निश्चितच, त्यामुळे हा सगळा खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। निलेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। वेळोवेळी आपण जोडले जाऊ, आणखी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती।